बीड जिल्ह्यामध्ये दिवसा ढवळ्या माणसांना मारलं जात आहे, माणसांना मारलं जात आहे। या बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसा ढवळ्या संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलं त्या मारेकऱ्यांचा निषेध, फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ट्रायल व्यवस्थित चाललं पाहिजे। ज्या पद्धतीनं पब्लिक आउटक्राय झाला तरच या केसेस मध्ये लक्ष दिलं जातं। या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला माझी विनंती आहे, बीड जिल्ह्यामध्ये लॉ अँड ऑर्डर राहिलेलं नाही। देवेंद्रजी, तुम्ही आमच्या बीड जिल्ह्यात या आणि लॉ अँड ऑर्डर सुधारा। तुम्ही जर एखाद्याला स्टंटबाजी करणं असा कदापि सहन होणार नाहीये। या ठिकाणी प्रमुख आमची मागणी आहे की संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे, संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे। परंतु त्याचबरोबर या ठिकाणी जर कोणी दंगली घडवून आणण्याचं काम करत असतील तर मी माफ करणार नाही, कधी सहन करणार नाही। मी मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो, जे काही अण्णावर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत त्यांचे या ठिकाणी तात्काळ मागे घ्यावेत।